असता येतं त्याला, 4 माणसात बसता येतं. पंढरपूरमध्ये, त्र्यंबकेश्वरमध्ये, आळंदीमध्ये किती गर्दी असली तर गर्दीत घुसता येतं. पाठ आहे तुमच्या. म्हणून लई टेन्शन घेऊ नका आणि मला देऊ नका टेन्शन तासभर. कारण कशाचं टेन्शन घेता हो? येताना काय आणलं का? बोला बोला मोठ्याने बोला. येताना काय आणलं का? नाही. माऊली इमानदारीने सांगा, जाताना एक दिवस तुम्हाला मला काय घेऊन जायचं का वरती? बोला बोला. नाही. आता एवढ्या लांबून जालन्याहून आपल्या पिंपळगाव गावात मी इथं कीर्तना करता आलोय. कीर्तन झाल्यावर घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. बाबा नाही म्हणते राव कुशाला. खाली हाथ आया है ए पगले इंसान, 2 दिन की जिंदगानी है, क्या लेके आया है बंदे, तू क्या लेके जाएगा? येतानी काय आणलं नाही, जाताना एक दिवस तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. मरण कसं, केव्हा, कुठं, कधी येईल सांगता येत नाही. म्हणून माझी विनंती, चिंता करू नका, मोकळं बसा, फ्रेश बसा. माझे 2 बोट दिसतात काय? अशा मान हलवा. हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहेत. हे ऐका दिदींनो, ताईंनो, दादांनो, माझ्या भावांनो, ऐका. या बोटाचे नाव सांगतो तुम्हाला. इकडे बघा. या बोटाचं नाव आहे चिंता. काय नाव आहे बोला? चिंता. ह्या बोटाचं नाव आहे चिता. याचं नाव काय? चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत. म्हणू दादा कोण कोण? सिस्टर आहे दिदींनो, सिस्टर बहिणी त्या. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं? शांताबाई, कांताबाई. चिंता आणि चिता या 2 सख्या बहिणी आहेत. या दोन्ही बहिणीचं काम एकच आहे. काय? जाळणे. काय काम आहे बोला पटापटा? करेक्ट. फक्त गंमत अशी, चिंता ही जिवंत माणसाला जाळते, टेन्शन. आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता संसारात पावलोपावली जाळते आणि चिता एकदा जाळते. चिंता सजीव माणसाला जाळते आणि चिता निर्जीव माणसाला जाळते. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता, सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता. म्हणून चिंता करून चिता रचायची नसेल, पिंपळगावकर, चिंता करून चिता रचायची नसेल तर बसल्या बसल्या गोड माझ्या पांडुरंगाचं चिंतन करा. मग कसं चिंतन करायचं? लय डोक्याला ताप दिला असं सांगत नाही. आज पहिला दिवस आहे, बसल्या बसल्या ए माय मावल्यानो भाऊ, ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल. या मृत्यू लोकांमध्ये धर्माचं पालन करण्याकरता 3 प्रकारचा वर्ग आला. एक तुमचा माझा वर्ग, दुसरा देवाचा वर्ग आणि तिसरा संत महात्म्याचा वर्ग. जीवाचा वर्ग या ठिकाणी आला धर्माचं पालन करण्याकरता. जीव आला, इथं राहिला आणि एक दिवस गोइंग टू यमपुरीवरती गेला. ऐका, देव देश आणि धर्माचं पालन करण्याकरता या ठिकाणी जीव दिलाय परमात्म्याने. मृत्यू लोकांमध्ये जीवाचं कामच ते आहे, धर्माचं पालन करणे, मानवता धर्माचं पालन करणे मनुष्याचं कामच ते. ऐका, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. एवढा समाज बसला कीर्तना करत. मनुष्य शरीर देवाने तुम्ही आम्हाला दिले. तुम्ही इकडे बघा, मी इकडे उभा आहे. मनुष्य शरीर देवाने तुम्ही आम्हाला दिलंय. हे मिळालंय का कळालंय? मोठ्याने बोला की राव. मिळालंय बाबा, पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. आता खटका बसला. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, विमलचंद, तंबाखू खाल्ली नसती. कळालं असतं तर बिडी सिगारेट ओढलं नसतं. कळालं असतं हे माय सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर, तपकीर मिसरी लावली नसती. कळालं असतं तर शेजारच्याचे बांध कोरले. हे लय कळतं म्हणा आम्हाला. मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. का कळालं नाही? फुकट मिळालंय. विठ्ठल विठ्ठल. आणि फुकट मिळाल्यामुळे लोकांना किंमत कळत नाही आणि अति परिचय झाला की किंमत राहत नाही. म्हणून बसलेले मंडळी बी केअरफुल. लय माणसाच्या जवळ जाऊ नका आणि लय माणसापासून लांब राहू नका. दुरून डोंगरी साजरी करा, कारण अति परिचय झाला की आवत नाही. ते विठ्ठल विठ्ठल. हे मनुष्य शरीर मिळालंय पण कळालं नाही. झी टॉकीजला, मन मंदिराला माझे एपिसोड झाले. थोडा आवाज द्या. 1 लाखातलं वाक्य मी बोलून गेलो. माझा प्रोमोला होता. नारळाला डोळे आहेत
पण नारळाला दिसत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. कंगव्याला दात आहे पण कंगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाय आहे पण टेबलाला चालता येत नाही. दुर्दैव तुमचं आणि माझं. परमेश्वरानं हा जीव त्याचं भजन त्याचं चिंतन करण्याकरता दिलाय, पण बऱ्याच माणसाला अजून हे कळत नाही. विठ्ठल जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जोया विवरेच्या तिरी कट तरुणिया करी. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो माझ्या भावांनो 3.5 हाताचा नरदेव देवानी त्याच्या करता दिलाय. देने दिला देहा बजाला गोमाता. जाळण दूरसंगत खूप गोड मंडळी आहेत. टाळी वाजा पुन्हा एकदा कडकड या मंडळी करता. वाजवणारे आणि गाणारे एकदम तयारीचे मंडळी आहेत. विद्यार्थी म्हणलं का लई भारी. आज माझ्या नशिबाला भाऊ दादा 7 लई मस्त नाही तर माझ्या नशिबाला 7 नसते मग नुसती 7.5. पाकवायचे तर गट्टा नाही, गट्टा येतं हातोडी नाही, हातोडी तर पावडरचा डबा नाही, पावडरचा डबा येतं कणिक नाही. सगळं चांगलं येतं वाजवणारा वाजी तू का खाजी तू तेच कळत नाही. पण आज इथं गायक 1 नंबर, वादक 1 नंबर, साऊंड सिस्टीम 1 नंबर, चौकदारी 1 नंबर, विनेकरी 1 नंबर, तुळशीवाले आई 1 नंबर, पुरुष मंडळी 1 नंबर, माता भगिनी 1 नंबर, स्वयंपाक 1 नंबर, पाठीमागे बसलेली 1 नंबर, इकडे बसलेली 1 नंबर, तिकडे बसलेली 1 नंबर. तुम्ही सगळे 1 नंबर आहे. मी काय 2 नंबर. देवे दिला देह भोजन आपलं भजना गोमटा दोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने शरीर दिले त्याचं पूजन करणे. बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या पिंपळगाव देपा गावात एवढेच माणसं आहेत का? आय रिपीट परत बोलतो मी. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. इकडे बघा. आपल्या गावात एवढेच माणसं आहेत आणि एवढ्याच महिला आहेत का? बोला की राव. भरपूर आहेत ना. गाव मोठं आहे का? बाकीचे कुठे गेले? कुंभमेळ्याला गेले काय तिकडे? होय गुरुजी. बघा आज थोड्या वेळाने येतील ना. जागा पुराची हाऊसफुल. ऐका ऐका. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे हमारे भगवान बुलाते हैं. देवाने बोलवलं तर तुम्ही येणार आहेत. अहो देवाचे लय उपकार येत राव आपल्यावर. पाठीमागे तो धसकाडा रोग आला तुमच्याकडे होता का? कोणता? कोरोना. किती उपकार आहेत त्याचे देवाचे. इथं मंडपात बसल्यापैकी कोणी मेलोय का बघा ना. थोडा लेट करेन का तुम्हाला? बरवे झाले आजीवरी नाही पडलो कोरोनाच्या आहारी आपल्या मृत्यूच्या आहारी वाचून आलो येथवरी उरले त्या हरी तुम्हा समर्पित. आपण भाग्यवान माणसं आहेत. पवित्र वंशात तुमचा माझा जन्म झाला. पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशात तुमचा माझा
वा वा. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळात तुमचा माझा जन्म झाला, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. आपण सगळे शेतकरी माणसे पठार भागात आपण जर पाहिलं, गडकोट किल्ले डोंगराच्या पायथ्याला बाबा आपल्या जुने माणसं सांगतील तांबडी माती दिसते, उगा झालेली नाही. शुरांनी वीरांनी क्रांतिकाने रक्त सांडलंय, पवित्र मातीत तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी, एक धारदार वाक्य बोलतो, ऐका जरा काना उंचावून. मराठीच्या रक्ताने झालेली माती, सुखरीने अफजल पुढे माझ्या शोभाची छाते. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मराठ्याच्या समश्री वाटतोच फक्त मराठी मावळा थोडा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि आज मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. इथं कीर्तनाला बसलेल्या आपल्या गावच्या तरुण मुलाला विचारलं, दादा काय हिंदुत्वाची व्याख्या आहे? कपाळाला टिळा असलेल्या छातीला हात लावून तरुण मुलाच्या मुखात एक निर्भीडपणे वाक्य बाहेर पडेल, अरे चिरले आमच्या डस तवतळण होईन भगव्या रक्ताची, आणि फाडले जरी आमची छाती, हृदयात मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे युक्ती, शिवराय म्हणजे पराक्रम, शिवराय म्हणजे तत्व, शिवराय म्हणजे निष्ठा, शिवराय म्हणजे इतिहास, आणि शिवराय म्हणजे परश्री विषय असणारा आदर. शिवराय म्हणजे तुम्हा गोरगरीब जनतेच्या देवघरातील देव छत्रपती श्री शिवाजी महाराज. पावन देशात तुमचा माझा जन्म झाला. काका बाबा का बाकीचे देश भोग प्रधान आहे गुरुजी, पण स्वाभिमानाने सांगतो माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे. भारत देशाची संस्कृती गुणगौरवशाली इतिहास आहे. इतिहास सुवर्ण अक्षराने एवढा ओजस्वी आणि तेजस्वी इतिहास माझ्या भारत देशाचा आहे. कारण बाकीचे देश भोग प्रधान आहे आणि माझा भारत देश हा त्याग प्रधान आहे. आणि त्याग प्रधान असून माझ्या भारत देशाला एक पद आहे, काय? भारत माता की प्रसाद आहे ना. म्हणा की म्हणा, बोला बोला बोला, भारत माता की भारत माता की. टाळी वाजा कडकडून जोरदार बेस्ट. भारताला माता म्हणतात. काय म्हणतात? जपान माता नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत माता. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जटीसारखी दिराणा नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्यात का लबाड नाही, कावळ्यात का धूत नाही, काळजाळीत का काळ नाही, लोण्यात कमवू नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुन्हा राजा होणे नाही. आपण भाग्यवान माणसं आहे. किती भाग्यवान माणसं आहे. देवाचा राजा इंद्र त्यांनी अमोर पिलं साहेब, अमोर. त्यांना सुद्धा वाटतंय आम्ही मृत्यू लोकामध्ये आम्हाला हा मनुष्य शरीर मिळावं. मृत्युलोकी बाबा,
स्वर्गीचे अमर वा गुरुजी बेस्ट इच्छिता ती देवा हा आई इथंच आहे, मी इथंच आहे, आई इथंच आहे. मृत्यू लोक बाबा जन्म इकडे बघा ना, इकडे मी इकडे उभा आहे, मौली इकडे बघा. तुम्ही काळजी नका करू, बरोबर 9:15 कीर्तन संपलेलं असेल आपलं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. महाराष्ट्रात मी टायमिंगला लय पक्का महाराज आहे. विठाल विठाल. मनुष्य शरीर मिळालंय ऐका धर्माचं पालन करण्याकरता. चला दुसरा वर्ग आहे तो देवाचा वर्ग आहे. देव पण या ठिकाणी आला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. धर्म रक्षावया आपुल्या पाळीसी घेऊन या चक्र गदा भक्ता राखे दुर्जनासी आम्हासाठी मत्स्य कुर्मादी मोयदा व गाली पाना. टाळी वाजवा एकदा बाबा. बेस्ट. ऐका धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. ऐका देवाचा धर्म तुमच्या लक्षात येईल. दूध म्हणजे काय बाबा? पत्ते. तुमच्या पिंपळगावच्या पत्ता नाही वा, आदर्श गाव आहे. बेस्ट वा, टाळी वाजा कळकळून. आमच्या तिकडे जालन्याला खेळतात ना आमच्या गावात. दादा हे तरुण मित्र मंडळी बोलले बसले सांगतो ऐका. आमच्याकडे नवरात्र देवी बसली, गणपती बसला की मोठे मोठे गागदेत आडत येत, गणपती आमचा सत्याचा आणि पाठीमागे तट्ट्याचा. बघा घरात माणसाला 3 गोष्टीचा नाद नसावा, सवय नसावी. एक, घरात जुगाराची सवय नसावी, घर बरबाद होतं बरं भाऊ. आणि 2, घरात याचा नाद नसावा, दारू पिण्याचा. घराचा राख रांगोळी होती. आणि 3, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे माय मावल्यानो, घरात आळस नसावा. विठाल विठाल. बरेच माणसं ही खेळतात आणि पैसे कमवतात, नाही यश येतो. बघा अजूनच सांगतो तुम्हाला, माणसाच्या जीवनामध्ये 5 धंदे सोडून माणसाने पैसे कमवले पाहिजे. 1, दारूचा धंदा करून पैसे कमवले नाही पाहिजे. 2, जुगाराचा धंदा करून पैसे नाही कमवायचे. 3, शस्त्राचा धंदा करून पैसे नाही कमवायचे. 4, विषाचा धंदा करून पैसे नाही कमवायचे. आणि 5, खाली पाहिजे वेळ येईल असा धंदा करून पैसे कमवायचा नाही. विठाल विठाल. पैसा कमवला पाहिजे. पैसा व्यवहारात लागतो का नाही बाबा? आता माझी गाडी मी घेऊन गेलो पेट्रोल पंपावर, त्याला म्हणलं का अभंग म्हणतो पेट्रोल टाकेल का तू? टाकेल का गुरुजी? आता जालन्यावर मी आलो कशा करता? हा पैशा करता. आमचं म्हणलं का लय गोड लागतो ना, गुदगुल्ल्याच होत्या. नाही कधी कधी गुरुजी माणूस बोलतो ना काय पैशाने पेन विकत घेता येतो साहेब, अक्षर नाही काढता येत. पैशाने ग्रंथ विकत घेता येतो, त्यातलं ज्ञान नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, पैशाने मंदिरातली मूर्ती विकत आणता येते, त्यातलं देवत्व नाही मिळत. साहेब पैशाने श्रीमंत असणारी माणसं पावली भेटतात, पण मनाने श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. आणि याचा नाद नसता दारूचा. आणि दारू पिणारी माणसं एवढी चक्र असतात दादा, विनोदाने सांगतो मी. एक जण फुल दारू प्याला आणि घरी आला, बायकोला दरवाजा वाजवला, दरवाजा उघड. बायको म्हणली अहो. तो म्हणला का अहो तुम्ही दारू पिलात का? तो म्हणला हो. एक काम करा, दारू पिलात ना आता घरात नाही येऊन द्या ना, तुम्ही दारात झोपा. त्याला राग आला, तू पण भागातला होता, तू काही साधा नव्हता, तुला लई नांगाट. तो म्हणला हे बघ, तो जर दरवाजा उघडला नाही दरवाजा तोडीनच मी, नाही तर मोडीनच दरवाजा. मी काय साधा सुद्धा नाही. ती म्हणली अहो तुम्ही दारू पिलात ना, मी रोज सांगते तुम्हाला दारू पिऊ नका, रोज सांगते, ऐकत नाही तुम्ही माझं. आज काय व्हायचं तर होऊन द्या, दरवाजाच उघडत नाही. गुरुजी सोमनाथ महाराज, प्रवीण महाराज, सचिन महाराज असं डोकं चालवलं. आणि दारुडे माणसाचं डोकं लय फास्ट चालतं राव. तुम्ही रस्त्याने जात असताना किती कुत्रे चावणारे असून द्या, दारुड्याला चावतच नाही. तो असा चालला की कुत्रे पळत भेटत त्याला. तरी डोकं कसं लावलं तो मला, हे बघ अखेर शेवट सांगतो तुला, तो जर दरवाजा उघडला नाही
तर दारात मोठी विहीर आहे, त्या विहिरीत उडी मारतो, जीवत देऊन टाकतो. बायको लई डेंजर होती, ती सुद्धा तुमच्याकडचीच होती पठार भागातली. ती म्हणली टाका विहिरीत उडी आणि द्या जीव. त्यांनी काय केलं माहितीये का, डोकं चालवलं, गुरुजी इकडे बघा ना, असा दगड घेतला, विहिरीत टाक. असा मोठा दगड घेतला, अखेर शेवटचं सांगतो, उघडते का नाही दरवाजा, विहिरीत उडी मारतो आणि जीवत देऊन टाकतो. ती म्हणली हा मारा उडी. त्याने असा मोठा दगड घेतला, विहिरी पशी नेला आणि असा दिसीने टाकला, हा असा, आणि डुबुक आवाज आला की तिनं दरवाजा उघडला. तिनं दरवाजा उघडला हात आणि घ्या. आतमध्ये गेला, दरवाजा लावून घेतला. ओके. ती म्हणली आहो आहो दरवाजा उघडा ना. तो म्हणला आता उघडत नसतो. ती म्हणली अहो रात्रीचा 1 वाजलाय हो, मला भीती वाटते, उघडा ना. तो म्हणला आता उघडत नसतो. ती म्हणली तुम्ही जर दरवाजा उघडला नाही अख्खं गाव गोळा करील. काय करील, बोला बोला. अख्खं गाव गोळा करील. तो लई नंगाट होता. तो म्हणला कर गाव गोळा, मी पण गावाला विचारीन ही रात्रीच्या 1 वाजता बाहेर गेली कुठे. विठ्ठल त्याला समजलं, त्याला धन्यवाद. ज्याला नाही समजलं कृपया महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. धर्मराजाला दूध खेळण्याचं ज्ञान नव्हतं. ऐका, देवाचा धर्म सांगतोय, दूध म्हणजे पत्ते खेळण्याचं ज्ञान नव्हतं. खेळला, डावावर बसला, जरा संध्याच्या हाडाच्या कवड्या केल्या, शकुनी मामा डाव टाकाला, इकून पांडव इकून कौरव, डाव रंगला, सगळे हरले. इस्टेट प्रॉपर्टी आपल्या सगळ्याला जाण माहितीये. इंद्रपुस्त मांडलं, हरला. इस्टेट प्रॉपर्टी सगळं हरला. 5ही पांडवाला डावावर मांडलं, हरल्या. हात जोडले म्हणे दुर्योधना. धर्मराजा म्हणला आता डाव मोडायचा. डावावर मांडला काही नाही. तेवढ्या दुर्योधन म्हणला एक वस्तू आहे ना, काय, द्रौपदीला मांडायचं. बघा किती बेकार नाद असतो बरं. युधिष्ठिर, धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव पत्ते खेळण्याकरता बसले. जुगार भाऊ हारले. शेवटी जाता जाता दुर्योधनाच्या सांगण्याहून स्वतःच्या बायकोला द्रौपदीला डावावर मांडलं आणि डाव चालू झाला. घडून अघटित घटना घडली. कवड्या उलट्या पडल्या, डाव हरल्या गेले. सांगितलं आता तुम्ही हरलात, आता द्रौपदी आमची दाशी झाली. दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासना जा द्रौपदीच्या महली आणि तिला ओढत ओढत इथं आण, तिचं वस्त्र हरण करायचं. डोळे डबडबले, हरले होते. 5ही पांडवांनी माना खाली घातल्या. दुःशासन धावत धावत गेला. द्रौपदे चल. द्रौपदी म्हणली रोज वहिनी म्हणून येणारा आवाज. सांगितलं घडलेला वृत्तांत सांगितलं, तुला डावावर मांडलं होतं. सांगितलं मी रजस्वाला आहे, ऐकलं नाही, ओढत ओढत आणलं. तुला माझे 5 पुती सोडणार नाही. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य त्या सभेमध्ये बसले. तुला कोणी सोडणार नाही, अपराध करणार नाही, माफ करणार नाही, क्षमा करणार नाही. ओढत ओढत आणलं. सगळ्याकडे पाहिलं तर सगळ्यांनी माना खाली घातल्या. तेवढं दुर्योधन दुःशासना म्हणतो, पाहतोच काय, तिचं वस्त्र हरण कर. वस्त्र हरण करत असताना डोळ्यात पाणी आलं. आता या संकटातून सोडणारा मला दुसरं तिसरं कोणी नाही, तो परमात्मा आहे, तो कृष्ण कन्हैया आहे. आणि देवाचा धावा केला. देवा देवाचा धावा केला आहे. देवा हृदय भरून आलं. आता या संकटातून मला दुसरं तिसरं कोणी सोडणार नाही. साक्षात परमात्मा गरुडावर बसून आले. धावत धावत द्रौपदी मातेकडे आले. द्रौपदीच्या डोळ्यातलं पाणी पाहलं. तेव्हा डोळ्यातलं पाणी बसून रडू नकोस, माझ्या बोटाला लागलं होतं, सिद्धी बांधलीस ना, आज हा परमात्मा तुला वस्त्र पुरवते, काळजी नको करू. तेव्हा
एवढ्या साड्या पुरवल्या, आई ताई ऐका, एवढ्या साड्या पुरवल्या. साडी बीच नारी आहे क्या नारी ही साडी आहे, साडी बीच नारी आहे क्या नारी ही साडी आहे. स्वतः कृष्ण परमात्मा साडी झाले होते, वस्त्र झाले होते, एवढ्या साड्या पुरवल्या आणि संकटातून माझ्या द्रौपदीला सोडवलं. देव या ठिकाणी येतो धर्माचं पालन करण्याकरता आणि 3 संत महात्मे या ठिकाणी येतात धर्माचं पालन करण्याकरता. म्हणजे तुकोबा राहिले या ठिकाणी पापस्य खंडन, पापी लोकांचं खंडन केलं आणि काय केलं, धर्माचं पालन केलं. धर्माचं पालन, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारा म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. सगळ्यांनी एकदा वरती आता जाऊन द्या सगळे मंडळी. वा वा दादा, इकडनं शूटिंग घे, माझ्या पाठी मागून घे, काही इकडनं घे, काही तिकडनं घे. ताकद मॉनिटर बंद करा सगळे, या सरळ जाऊन द्या वरती आत. वा वा वा, भक्ती पंढरी भरली माय बाप. पाठीमागचे जाऊन द्या बरं. बघा पुंडलिकावर द्यायचा गजर करता सगळ्या मंडळीने, गायक टाळकरी मोठ्या ताकदीने सगळी मंडळी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल मी जय भवानी म्हणेल, पाठीमागे जय शिवाजी म्हणायचं, मी हरावर म्हणेल, सगळ्यांनी महादेव म्हणायचं. सरळ जय भवानी, बोला 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 बोला, जय भवानी, जय शिवाजी, हरे 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 हरे. सरळ घ्या. हे बघा टाळी अशी वाजवायची, टाळीची पद्धत सांगतो, इकडे लक्ष द्या. 1 2 3 4. 1 2 1 2. दैवत छत्रपती
आता वरती घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. दैवत छत्रपती विदर्भ प्रांतामध्ये लखोजी जाधवाच्या पुढे कन्यारत्न जन्माला आले राष्ट्रमाता जिजाई साहेब अरे स्वराज्याची रणरागिणी. मासाहेबांना डोहाळे लागले. मासाहेबाला प्रश्न विचारला, मासाहेब खाण्यापिण्याचे डोहाळे का मासाहेब? मासाहेब बोलते झाल्या, आम्हाला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही, आम्हाला घोड्यावरती बसावं, हातामध्ये संस्कार घ्यावे, हातामध्ये तलवार घ्यावे, दुश्मनाचं सिर एका बाजूला करावं आणि दुश्मनाचं धड एका बाजूला करावं. हे मासाहेबांना लागलेले डोहाळे. राजमाता राष्ट्रमाता जिजाई साहेब आई तुळजापूरच्या भवानी माताच्या मंदिरापुढे जातात. पदर पसरवतात, आई जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सोडत काही जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातेची गोष्ट पवित्र केली पाहिजे. 18 पकड जाती एकत्र करून स्वराज्य निर्माण करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जपणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या कोणत्याही परक्या स्त्रीला आई मानणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल. हे त्याचं मागणं. शुक्रवार दिवशी त्याच्या मैत्रिणी शून्यावर पडले आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जगाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला. नाव ठेवण्यात आलं शिवाजी. शिवाजी म्हणजे काहीतरी आहे का? सी म्हणजे सिलवाड राजा, व म्हणजे वाघाचं काळीज असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा राजा शिवाजी. आणि नंतर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजाकडून शिकावं आणि मारावं कसं धर्मवीर संभाजी महाराजाकडून शिकावं. धर्माचे पालन शंभूराजाकडून शिकावं. साधू संत मंडळींना साहेब मार्ग दाखवला आणि त्यावर अंमलबजावणी शूरांनी वीरांनी क्रांतिकारांनी केली. म्हणून हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्या मोठ्याने एकदा भजन करा. विठोबा कुमार टाळी वाजवा.
हे बघा, अजून अभंगाचे काही चरण बाकी आहेत.